घडवण्यात आली तर याला जबाबदार कोण? ज्याला आम्ही म्हणतो बोली भाषेत डोंट टेक इट इझी, हे इझी त्यांना परवडणार नाहीये. केवळ 2-4 जणांच्या मूर्खपणासाठी तुम्ही सगळ्या गोष्टी जाणार का? आणि ह्याचं गांभीर्य मला वाटतं प्रशासनाला दिसत नाही. बळीला तुम्ही माननीय मंत्री महोदयांना सांगायला पाहिजे होतं तुम्ही सभा घेऊ नका. संबंधितांना नोटीस काढायला पाहिजे होत्या. ग्रामसेवकला आतापर्यंत निलंबित केलं पाहिजे होतं. म्हणजे चुकीची माहिती देऊन प्रशासनावरती दबाव करण्यासाठी तुम्ही असे उद्योग करणं हे सगळ्यासाठी घातक आहे. आणि मला कुठंतरी आज सकाळपासून वाटतंय की कुठंतरी काहीतरी चुकीचं चाललंय. पण मी आपल्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री असतील देवेंद्रजी, अलीकडच्या काळात त्यांचे काही निर्णय फार चांगल्या पद्धतीने चालले, त्यांच्याकडनं मला अपेक्षा आहे, माननीय अजितदादांकडनं अपेक्षा आहे, पालकमंत्र्यांकडनं अपेक्षा आहे की तातडीने ह्याच्यात हस्तक्षेप करून समन्वय साधा. डोंट टेक इझी ही वारंवार आपल्या माध्यमातून तुम्ही आपल्याला काय बोलवलं, तुम्हाला ही पब्लिक नोटीस द्यायची. तुम्ही पब्लिक नोटीस देतोय. समाजातल्या जबाबदार घटकांनी याच्यावरती कुठंतरी भूमिका घेतल्या पाहिजे. उद्या माननीय मुख्यमंत्री असतील तर आज देवेंद्रजी जे काही अलीकडच्या काळात पटापटा निर्णय घेत आहेत, मला अपेक्षा आहे की देवेंद्रजीने याच्यातनं हस्तक्षेप करावा, पालकमंत्र्यांना सांगावं, समन्वय लावावा, समन्वयाची बैठक करावी प्रशासन घेऊन. कलेक्टर असतील, सीओ असतील, पातळीचे पदाधिकारी असतील, मडी ग्रामस्थ असतील. पण 13 तारखेला होळी पेटते, यात्रा चालू होते. होळी पेटल्यानंतर यात्रा चालते, ती 17 दिवस चालते. आणि आज जर व्यावसायिकांच्या मनात ती भीती बसली आणि उद्या यात्रा सुरुवात 13 तारखेला होते म्हटल्यावर या 2-4 दिवसातच व्यावसायिक तिथं लगबग चालू करणार आहेत, आपापले व्यवसाय घेऊन जाणार आहेत सेटअप बसवायला. उद्या खट म्हणून काही जर झालं तर 700 वर्षाच्या परंपरेला कलंक लावणार का? 700 वर्षात म्हणजे तो ठराव घेपर्यंतच काही नाही ना. त्या दिवशी फक्त कोणीतरी 2-4 जणांच्या डोक्यात ती विकृती आली आणि त्याला स्वरूप तुम्ही हे दिलं. आणि मग लोकप्रतिनिधींना तुम्ही चुकीच्या माहिती देऊन हे करायला निघाले. आज तुम्ही ज्या गोष्टी सांगताय, मी मागच्या वेळेस बोललो होतो की स्वतः जो अध्यक्ष स्वतःला म्हणतात तो स्वतः 2 वर्षापूर्वी गोळीबार करतोय, तिथे तुम्ही काय पावित्र्याची गप्पा मारताय? 2 वर्षापूर्वी गोळीबार केला, मारामारी केली अध्यक्षाने स्वतः देवस्थानच्या ठिकाणी.